8-8, 9-9 प्रमोशनचे व्हिडिओ द्यावा लागतं. त्याच्यामुळे माझं खरंच म्हणजे कामात घरच्या कामं करणे होत आहे. त्याच्यामुळे मग गणेशजी पण बोलले की कामवाली बाई लावून घे, लागेल तर पैसे मी देतो. म्हणून आमच्या इथं ज्या सिक्युरिटी ताई आहेत त्यांनाच मी कामाला लावलेलं आहे. मला ही गोष्ट सांगताना तुम्हाला खरंच खूप प्राऊड फील होत आहे की जे काम मी करत होती दुसऱ्यांच्या घरी, म्हणजे स्वयंपाक करण्याचं, लादी पुसण्याचं, आज माझे एवढे दिवस पालटलेले आहे की आज शेवटी मी कामवाली बाईसुद्धा लावलेली आहे. आणि याची दखल माझ्या नवऱ्याने घेतली. माझी आई, मावशी, माझ्या मैत्रिणी, मला सर्वजण म्हणत होत्या की तू एक कामवाली बाई लाव. पण माझं वर्क एवढं वाढलेलं आहे, प्रमोशन एवढे आहेत ना मला की तुम्हाला मी सांगू शकत नाही. दिवसाचे 10 प्रमोशन असतात मला. त्याच्यामुळं ना हे कामातनं कुठंतरी माझं गफलत होत आहे आणि मला घर क्लीन आवडतं. आता शेवटी मी कामवाली बाई लावलेली आहे आणि मला नवरा या कामवाली बाईचे पैसे देणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चले शाळेत, मम्मी दरवाजा लावतीये. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर व्हिडिओला छानसे एक कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि आपण ते म्हणतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तेव्हा जळत राहा आणि व्हिडिओ बघत. ही माझी पहिली ड्युटी स्टार्ट झालेली आहे. म्हणजे उठली, स्वराचा टिफिन केला आणि स्वराला घेऊन जात आहे. हॉस्टेलमधून कोण आली सांगते? मला इन्फेक्शन झालं. नवोदयमधून कोण आली? प्रमोशनच्या नादातनं म्हणजे घरची कामं राहून जातात. मी फक्त स्वयंपाकाला जास्त प्राधान्य देते, कारण की कसं आहे, मला सुद्धा जेवण वेळेवर आवश्यक आहे. कारण माझी जर तब्येत स्वस्थ राहणार तर तेव्हाच मी हे. आणि नंतर मग मी विचार केला, मला सर्वजण म्हणत होते की तू एक कामवाली बाई लावून घे. परंतु कसं आहे, मी स्वतः म्हणजे लोकांच्या घरी धुणी भांडी कपडे केलेली आहे आणि मला असं वाटलं की आपल्याला नको बाई लावायला, नको बाईला. जोपर्यंत माझ्याच्याने हँडल झालं तोपर्यंत मी केलेला आहे. परंतु म्हटलं जाऊ द्या, 800-900ची काही गोष्ट नाही. मला 1000 रुपयात मस्तपैकी बाई भेटलेली आहे. तर स्वराला सोडून आणली, तर टोमॅटोची चटणी केलेली होती आणि आता उठवणार आहे मी स्वराजला. अजून पण तो झोपूनच आहे. त्याला माहिती नाही मम्मी गेली, तिला सोडून पण आली. तर आता 7:30 झालेले आहे. त्याला 9ला जावं लागते. तर त्याला मी 8 वाजता उठवत असते, कारण टिफिन तर आता तयारच आहे. स्वराचा केला त्याच्यातच त्याच्यासाठी पण करून घेत असते. तर आता थोड्या वेळ मी वर्कआउट करते. तर चला, जयजी करून घे बेटा. केला जय जय? श्री स्वामी समर्थ बोल. जोरानं बोल. चला आता शाळेत जायचं. एक ड्युटी झाली, आता हे दुसरी ड्युटी आहे माझी. आता याला सोडून यावं लागते. स्वरा गेली, आता स्वराजला सोडायचं आहे. दे बाळ. कसं दिसतोय माझं बाळ सांग. कबूतर आहे. कबूतर ज्या दिसला का कबूतर? हे बघा कबूतर. चल बेटा. चला, तर आता एक ड्युटी संपलेली आहे आमची, दुसरी स्टार्ट झालेली आहे. तर साहेबांना सोडून यावं लागते. फ्रेंड्स, तर चला फ्रेंड्स, स्वराजना स्कूलला गेलेला आहे आणि तो म्हणजे दोन्ही मुलं स्कूलला गेल्यानंतर घरात सुनही वाटते, करमत तर नाहीच, पण असं थोडं वाटते चला एक मोठं काम आपलं कमी झालं. बरोबर. दूध घेऊन आलेली आहे, सकाळी केळी पण आणलेली आहे. आता हा सगळा गराडा मी आवरणार आहे. एवढं होतं, कितीही रात्री आवरून ठेवलं ना तरी कसं काय सकाळी गळाट होतो ना तेच कळत नाही. आणि सगळ्यात जास्त माझ्या इथं तर ह्या पार्सलचाच पसारा आहे. इथं पण आहे, इथं पण आहे आणि हॉलमध्ये पण तुम्हाला नुसतं पसारा दिसणार आहे फक्त पार्सलचा. पण तो पसारा नाही, तो माहिती आहे माझी लक्ष्मी आहे. हे बघा, इथं पण तुम्ही बघू शकता. हा जो तुम्हाला एवढं हे दिसत आहे ना, हे फक्त पार्सल आहे, पार्सल, बाकी काहीच नाही. त्या दिवशी तर सकाळची कामं मीच केलेली होती. स्वराजला सोडून दिल्यानंतर सगळ्यात अगोदर कचरा काढला, त्याच्यानंतर मी पोछा मारला, त्याच्यानंतर भांडी घासलेली आहे. आणि मिल्क शेक जो आहे, बनाना शेक, तो रोज मी घरीच करत असते. त्याच्यासाठी मी गरम दूध करून घेत असते, त्याच्यात मनुका, अजून पेंड खजूर आणि बदाम आणि काजू घेत असते, भिजवलेले घेत असते. परंतु आज काही एवढा वेळ नव्हता आणि घर क्लीन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं हे आहेत रिटर्नचे पार्सल आणि ज्या व्हिडिओ करायचे ते आत असतात माझे पार्सल, हे पण आज रिटर्नमध्ये आहे. तर पाणी गरम होईस्तोवर
आल्यावर मी वर्कआउट थोडंसं करत असते 10 ते 15 मिनटं घरीच. कारण मला कुठं जायला वेळ नाही आहे आणि माझ्या मुलांची असते सकाळी शाळा आणि संध्याकाळचं काही वर्कआउट आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे सकाळी जेवढं होणार 10-15 मिनटं मी स्वतःसाठी देत असते. तर आता मी करणार आहे बनाना शेक. त्याच्यासाठी मी गरम दूध घेतलं, एक केळी घेतली, काजू बदाम घेतली, मनुका आणि पेंडखजूर घेतलं. कारण कसं आहे, घरचं जेवढं पौष्टिक होईल तेवढं खायला खूप छान असतं आणि हे मी रेग्युलर करत आहे. असं म्हणतात की याने वेट गेन होतं. प्रयत्न सुरू आहे, परंतु कसं माणसाचे जसं जसं टेन्शन कमी होत जातं ना, तसं तसं चेहऱ्यावर पण ग्लो येतो आणि तब्येत पण सुधारते. आणि स्वामींच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टमुळे आता सर्व काही म्हणजे आयुष्यात नॉर्मल झालेलं आहे. मागचं इयर जर मी आठवण केलं ना, तर अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू येतात की मागच्या वर्षी या महिन्यात माझी किती वाईट परिस्थिती आणि म्हणूनच मला त्या कामाची किंमत आहे, कदर आहे. आणि म्हणून मला असं वाटत होते की एक दिवस आपला होतं की आपण लोकांच्या घरी काम करत होतं आणि आपल्याकडे आल्यावर माजायचं नाही, हा गुण माझ्यात आहे आणि शेवटपर्यंत राहणार. म्हणून माझ्याकडे कितीही काही येऊ द्या, मी गावंढळ ते गावंढळच राहते. तर इथं मी माझा बनाना शेक करून घेते. एवढं छान लागते ना आपल्या घरचं जे आपण मिल्कशेक बनवतो म्हणजे बनाना शेक, ते घरचं एक नंबर लागते माहिती आहे का. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा. आणि कसं जसं जसं माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं तसं तसं मला तहान भूक लागत आहे. नाही तर आधी तर माझं खाण्यापिण्याकडे एकदम दुर्लक्ष होत होतं. आता कसं माझा नवरा म्हणते चल तू काम कर, मी नेहमी तुझ्यासोबत राहणार आहे. बस तेवढा जरी सपोर्ट असला ना तर भरपूर आहे. ओके, तर चला या तुम्ही पण मिल्कशेक प्यायला. पाणी गरम होईपर्यंत मी माझं आटपते, नंतर आंघोळीला जाते, स्वयंपाक राहिला, पूजा राहिली अजून, मग दुपारी माझं प्रमोशनचे कामं चालू होतात. आणि मी ज्या ताईला कामाला लावलं होतं तर त्या अचानकपणे माझ्या घरी आल्या होत्या आणि बाकीच्या घरी त्या काम करत होत्या आणि आल्या आणि एकदम अक्षरशः रडल्या की माझं सिलेंडर गेलेलं आहे ताई, मला तुम्ही 800 रुपये देता का. तर माझ्या इथं तेव्हा त्या कामाला पण नव्हत्या, तरी पण एक माणुसकी म्हणून मी काहीच विचार केला नाही आणि त्यांना मी 800 रुपये दिलं. कारण मजबुरी प्रत्येकाची येत असते आणि प्रत्येकाची मजबुरी जाणून घेतलं पाहिजे. आणि मी स्वामींचे खरंच म्हणजे धन्यवाद बोलते की त्यांनी मला देणाऱ्यापैकी ठेवलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच माझं सर्व काही आहे. म्हणून मी प्रत्येकाला मदत करण्याची भावना ठेवते. माझ्याकडे आहे तोपर्यंत मी प्रत्येकाला मदत करणार. तर मी बनाना शेक घेतला, आंघोळ केली, पूजा केली आणि लगेच स्वराला आणायला गेली. तर येताना ना श्री कंट्रोल चौकापासून एवढं ट्रॅफिक लागते ना की भरपूर ट्रॅफिक लागते. परंतु घाई गडबडीने मला घरापर्यंत पोहोचावं लागते कारण करेक्ट 1 वाजता स्वराजची सुद्धा गाडी येते. तर इथं सिक्युरिटी उभे होते आणि आज काय झालं होतं की मला ट्रॅफिकमुळे उशीर झाला होता आणि ची गाडी येऊन गेलेली होती. त्याच्यामुळे बसच्या ताईने त्याला सोडून दिलेलं होतं आणि सिक्युरिटी गाडी बोलत होता की बाबा एकट्या बाळाला सोडायचं नाही, लवकर यायचं तुम्ही. आणि ट्रॅफिकमुळे ना मला कधी कधी भरपूर उशीर होतो. तर इथं मी मग तिकडून आल्यानंतर स्वयंपाक राहिल्या होत्या आणि मुलं आल्यानंतरच मला जेवण जातं शक्यतो. मुलं आल्यानंतरच मी स्वयंपाक करते. चपात्या तरी ते आल्यावरच करते मी. आणि कसं आहे, भांड्यांना लावली, कपड्याला लावली, पण स्वयंपाकाला मी बाई कधीच लावणार नाही. मी स्वयंपाक माझ्या मुलांना माझ्या हातचाच देणार आहे. कारण त्याच्यामुळे आपले मुलं आपली राहतात. नाही तर मग सर्व काही कामवालीवर बघितलं ना तर आपले मुलं दूर जातात. तर इथं मी पिठलं केलं. स्वराला पिठलं जाम आवडते आणि डाळ भात आधीच करून ठेवलेला होता. आणि स्वराजला मी तुम्हाला सांगते ना की एक चपाती देते छानपैकी, त्याला तूप वगैरे लावून आणि डाळीचं पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये मस्त 1-1.5 चम्मच तूप टाकते. स्वराला पण डाळ भात आणि 1 ते 1.5 चम्मच तूप देते. स्वराला तूप आवडत नाही पण मी तिला बरोबर देते. मग माझ्या धाकामुळे ती खाते. कारण कसं पुढं जे करायचं आणि तुम्ही सर्वजण विचारत होते पुढे स्वराचं एम काय. स्वराचं जे एम आहे तेच आहे, तिला पोलीसच बनायचं आहे. परंतु आपण आपल्या जवळ ठेवून ठीक करू. कारण आजूबाजूचं वातावरण तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे. म्हणून जेवणच करत होती तर तेवढ्यात त्या ताई आल्या. त्यांनी मला सिलेंडरसाठी पैसे मागितले. मग मी त्यांना पैसे दिले आणि त्या बोलले बापरे 2 वाजत आहे, तुमचे कपडे राहिले, पोछा राहिला. म्हणजे पोछा मारल्यावरही घाण झाली होती म्हणून त्यांना असं वाटलं होतं पोछा राहिला. तर मग त्यांना मी मदत केली. तर त्यांना माझा स्वभाव खूप आवडला आणि त्या बोलल्या की मी तुमच्या इथं प्लीज कामाला येणार, मला तुम्ही जेवढे पैसे द्यायचे तेवढे द्या, परंतु तुमच्या मागं भरपूर काम आहे असं अपार्टमेंटमधल्या पण सांगत होते. तर मी तुमच्या इथं कामाला येणार म्हणजे येणार, कारण कोणीच मला पैसे दिले नाही, तुम्ही दिले. आणि तेव्हाच मग मी त्यांना कामाला लावून घेतलं. संडे को घर में ही रहते हम, कहाँ पे जाएंगे. खा पी बेचते हमको नहीं. अभी ये इसकी एग्जाम है ना, इसके वजह से कहीं भी नहीं. असं तर मला भरपूर दिवसापासून माझी आई, मैत्रिणी सर्वजण म्हणत होती कामवाली बाई लाव. परंतु कसं आपण कोणावर एकदम ट्रस्ट ठेवू शकत नाही, कारण आयुष्यात मी तेवढे धोके खाल्लेले आहे. परंतु या ताईला ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या सिक्युरिटी आहेत आणि मी जिथं राहते त्याच्या खालच्याच इथं आहे. त्याच्यामुळे यांच्यावर मी ट्रस्ट ठेवू शकते. तर त्यांना मी कामाला लावलेले आहे
म्हणजे 800 रुपये महिन्याने. 800 रुपये मला तुम्ही सांगा जास्त आहे की कमी आहे, आमच्याकडे काही एवढे घेत नाहीत, परंतु हे पुन्हा आहे तर मी दिलेले आहेत 800 रुपये त्यांना 2 कामाचे, भांडी आणि पोछा. कपडे तर मीच करणार आहे कारण मशीन दुरुस्त झाली की. तर मग त्या आल्या 4 वाजता. त्यांचा स्वयंपाक वगैरे करून त्यांनी, आणि खूप म्हणजे खूप ते 10 वेळा मी तुमचे उपकार नाही विसरणार, मी तुमचे उपकार नाही असं बोलत होत्या. तर मग त्यांनी भांडी घासली, पोछा मारला, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे कारण 4:30 वाजले होते. तर मी त्यांना सांगितलं की एवढा उशीर नका करत जो, लवकर येत जा, मला एवढ्या उशिरापर्यंत कामं पडलेली आवडत नाही. त्याच्यानंतर मी शॉपला गेली, शॉपमधून किराणा आणलेला आहे, प्रोटीन पावडर करायचे, ड्रायफ्रूट्स असते ना त्याची प्रोटीन पावडर करायची आहे मुलांसाठी. त्याच्यासाठी मी सर्व साहित्य घेतलं, जे झालेलं होतं 2496 रुपयाचं, म्हणजे 2500 रुपयाचं. त्याच्यानंतर मग सायली मला ठोक दुकानात घेऊन गेली होती, आम्ही तिथून किराणा घेतला आणि भूक लागली होती. मग सायली आणि मी कॉफी, आणि आम्ही मस्तपैकी पिझ्झा घेतलेला. आधी कॉफी ऑर्डर केली, नंतर पिझ्झा घेतला कारण म्हणजे सायली आहे ना, त्याच्यामुळे मला पुण्यात फिरायला वावरायला एकदम सोपी जातं. म्हणजे माझी गाडी कमी आहे आणि तिच्याच गाडीवर आम्ही जास्त फिरतो. तर इथं त्याच्यानंतर मुलांसाठी पण मी मोमोज आणि थोडासा पिझ्झा घेऊन घेतला कारण आपण खातो आणि मुलं घरी राहते ते चांगलं वाटत नाही. तर खूप भारी पिशवी होती, अक्षरशः आणताच तुटून गेली होती. मग मी स्वराला कॉल लावला आणि स्वरा आली. तर आणि तुम्हाला असं वाटत असेल, परंतु मी ना म्हणजे बाहेर जाते ना तर दोन्ही मुलांना घरीच ठेवून जाते, सोबत घेऊन जात नाही, ट्रॅफिक वगैरे भरपूर असते त्याच्यामुळं. तर आज मी आलेली आहे कॅफेमधून, सामान आणलेलं आहे, लाडूचं वगैरे करायचे आहेत तर यांच्यासाठी आणलं. सायली होती तर सायलीने मी पण पिझ्झा आणि हे खाल्लं, हिच्यासाठी हे आणलेलं आहे. मेवनीस नाही दिली का त्याला? मला नाही माहीत कोणतं मेवनीज आणि काय येतं, कोण हे चांगलं नाही लागत काय? अरे हे नाही, व्हाईट सॉस असते. काय माहीत, मला नाही माहीत. कसं आहे रे बाबू? एक नंबर का? हा, एक नंबर आहे. कसं आहे व? याच्यासाठी तर तिला हॉस्टेलमध्ये नव्हतं राहायचं. अरे सटोरीले सटोरी आहे ना बाबू हे? आणि तुलाही टाकतो तिच्यासोबत. तू तिला सामान हारपून येत जा, मग तू भांडणं करत जा. फ्रेंड्स, आम्ही आता फ्राय राईस केलेला आहे कारण येणं पिझ्झा मोमोज खाल्लं. ही तर म्हणे मी जेवतच नाही, पण तिला माहीत आहे मग जेवण केलं नाही की काय होते, त्याच्यामुळं तिला म्हटलं राईस तो खानाही पडेगा. तर स्वराज झोपलेला, आता तिला पण झोपायचं आहे. तिला म्हटलं राईस का, झोपून राहा. आता हे सामान की माझी आता कॅपॅसिटी नाही आहे भरायची, हे सर्व सामान मी उद्या भरणार आहे. आणि लाडू आणि याचं पण मला करायचं. लेली आहे रात्र, आता झोपायचं आहे. मुलं तर झोपून गेलेलं आहे आणि आजपासून मस्तपैकी म्हणजे जीवाला आराम. आपण एवढं कमावतो, कशासाठी कमावतो, परंतु कसं आहे, माणूस जेव्हा पैसा कमवायला लागते ना तेव्हा घरच्या कामाकडे खूप दुर्लक्ष होते आणि याचा असर माझ्या तब्येतीवर होत आहे. दिवसाला मला 8-8, 9-9 प्रमोशनचे व्हिडिओ द्यावा लागतो, त्याच्यामुळे माझं खरंच म्हणजे घरच्या कामं करणे होत आहे. त्याच्यामुळे मग गणेशजी पण बोलले की कामवाली बाई लावून घे, लागेल तर पैसे मी देतो. म्हणून आमच्या इथं ज्या सिक्युरिटी ताई आहेत त्यांनाच मी कामाला लावलेलं आहे. त्या मला पोछा मारून देतात, भांडी घासून देतात आणि कपडे पण ते वॉश करायचं बोलत होत्या, परंतु मी बघत आहे मशीन दुरुस्त झाली की मग मी कपडे करणार नाही. आता असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम देत आहे. ओके, बाय.